नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण राज्य सरकारकडून एक मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे। ही माहिती राज्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे यांच्या माध्यमातून अधिकृतपणे देण्यात आली आहे। सरकारने दिव्यांग बांधवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून बराच काळ बंद असलेलं दिव्यांग सहाय्यक पोर्टल आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे। चला या संदर्भातील संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। आता मित्रांनो, ही गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घ्या। जेव्हा तुकाराम मुंडे साहेब दिव्यांग मंत्रालयाचे सचिव होते, तेव्हा त्यांनी दिव्यांग बांधवांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या कार्यालयात किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर जावं लागू नये यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलं। या पोर्टलचा मुख्य उद्देश असा होता की दिव्यांग बांधवांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती, त्या योजनांसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणजे प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळी प्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही, तर एका पोर्टलवरूनच सर्व कामं सहज करता येईल, असा या पोर्टलचा हेतू होता। मात्र त्यानंतर तुकाराम मुंडे साहेबांची बदली झाली। त्यानंतर हे पोर्टल ज्या वेगाने सुरू होतं तसं पुढे चालू राहिलं नाही। अनेक सुविधा बंद पडल्या, काही सेवा व्यवस्थित सुरू राहिल्या नाहीत आणि त्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना योजनांचा लाभ घेण्यात अडचण येऊ लागल्या। आता पुढची महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। हे पोर्टल सुरू झाल्यानंतर काही काळातच अनेक तांत्रिक अडचणी समोर येऊ लागल्या। त्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना पोर्टलचा योग्य प्रकारे वापर करता येत नव्हता। याच कारणामुळे आम्ही वेळोवेळी सरकारला एकच प्रश्न विचारत होतो की दिव्यांग सहाय्यक पोर्टल पूर्ण क्षमतेने पुन्हा कधी सुरू होणार, कारण या पोर्टलवर अनेक समस्या होत्या। सर्वात मोठी अडचण म्हणजे टेम्पररी दिव्यांग असलेल्या व्यक्तींना नोंदणी करता येत नव्हती। ज्यांनी आधीच नोंदणी केली होती त्यांनाही त्यांच्या माहितीमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक असलेलं एडिट ऑप्शन उपलब्ध नव्हतं। तसेच विविध योजनांसाठी कोणती कागदपत्रे अपलोड करायची याबाबत पोर्टलवर स्पष्ट माहिती दिलेली नव्हती। त्यामुळे अनेकांना कोणते दस्तऐवज अपलोड करायचे याबाबत संभ्रम निर्माण होत होता। याशिवाय राज्य सरकारने दिव्यांग बांधवांसाठी ज्या 15 योजना जाहीर केल्या होत्या त्या पोर्टलवर फक्त दिसत होत्या, पण प्रत्यक्षात त्या योजनांसाठी अर्ज करण्याचा पर्याय अनेक वेळा सुरू होत नव्हता किंवा संबंधित टॅब उघडत नव्हते। यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना सरकारी योजनांसाठी अर्ज करताना अडचणींचा सामना करावा लागत होता आणि अनेकांना वेळेवर योजनांचा लाभही मिळत नव्हता। मित्रांनो, आता या पोर्टलचा नेमका उद्देश काय होता ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। हे पोर्टल सुरू करण्यामागचा सरकारचा हेतू असा होता की दिव्यांग बांधवांना प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर किंवा कार्यालयात जाण्याची गरज पडू नये। त्याऐवजी एकाच पोर्टलवर शासनाच्या सर्व योजनांची माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणजे एकदा नोंदणी केल्यानंतर पुन्हा पुन्हा तीच कागदपत्रे अपलोड करण्याची गरज पडू नये आणि प्रत्येक योजनेसाठी वेगळी प्रक्रिया करण्याचाही त्रास वाचावा। थोडक्यात सांगायचं झालं तर दिव्यांग बांधवांना सरकारी योजनांचा लाभ जलद, सोपा आणि एका क्लिकवर मिळावा, हा त्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचा मुख्य उद्देश होता। आता मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू असतानाच राज्य सरकार आणखी एक नवीन पोर्टल सुरू करण्याच्या तयारीत होतं। या पोर्टलला महा आयडी किंवा महासारथी या नावाने ओळखलं जातं। या नवीन पोर्टलचा उद्देश असा होता की शासनाच्या विविध विभागांच्या सर्व योजना एकाच पोर्टलवर उपलब्ध करून द्यायच्या। यामुळे वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी पोर्टल वापरण्याची गरज राहणार नव्हती। याच कारणामुळे दिव्यांग सहाय्यक पोर्टल, ग्रीकस्टॅक आणि अशा इतर स्वतंत्र पोर्टल बंद करून त्याऐवजी एकच कॉमन पोर्टल सुरू करण्याचं नियोजन शासनाच्या स्तरावर करण्यात आलं होतं। पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाचं वळण आलं। जेव्हा सरकारकडून सर्व योजना एका नवीन पोर्टलवर आणण्याचा विचार सुरू होता, तेव्हा दिव्यांग संघटना आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांनी शासनाकडे विशेष मागणी केली। त्यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितलं की दिव्यांगांचा विषय इतर योजनांपेक्षा वेगळा आहे। अनेक दिव्यांग बांधवांना नवीन पोर्टलची माहिती नसते किंवा वेगवेगळ्या पोर्टलवर जाऊन अर्ज करणं त्यांच्यासाठी सोपं नसतं। म्हणूनच दिव्यांग सहाय्यक पोर्टल बंद करू नका, तर ते कायम सुरू ठेवा। तसेच दिव्यांगासाठी ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना याच दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर उपलब्ध करून द्या, म्हणजे दिव्यांग बांधवांना एकाच ठिकाणी सर्व माहिती आणि अर्जाची सुविधा मिळेल
अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. मित्रांनो, आता येते सर्वात आनंदाची बातमी. दिव्यांग संघटना आणि विविध संस्थांनी केलेल्या या मागणीची अखेर राज्य सरकारने दखल घेतली आहे. त्यामुळे बराच काळ बंद असलेले दिव्यांग सहाय्यक पोर्टल आता पुन्हा अधिकृतपणे सुरू करण्यात आलं आहे. ही केवळ चर्चा किंवा अफवा नाही, तर याबाबतची अधिकृत माहिती स्वतः राज्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केली आहे. म्हणजेच आता दिव्यांग बांधवांसाठी हे पोर्टल पुन्हा कार्यरत झालं असून पुढील काळात या पोर्टलच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आता पाहूया अतुल सावे साहेबांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय सांगितलं आहे. त्यांच्या माहितीनुसार आता दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांसाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर जाण्याची गरज राहणार नाही, कारण शासनाच्या सर्व योजना एका दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पोर्टलवर तुम्हाला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती मिळेल. त्या योजनेसाठी कोण पात्र आहे हेही समजेल. अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहितीही दिली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच पोर्टलवरून संबंधित योजनेसाठी ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. म्हणजेच दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेली माहिती आणि अर्जाची सुविधा आता एकाच ठिकाणी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, या पोर्टलचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे पोर्टल म्हणजेच AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तयार करण्यात आलं आहे. याचा फायदा असा होणार आहे की तुम्ही पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तुमच्या माहितीच्या आधारे तुम्ही कोणत्या योजनांसाठी पात्र आहात याची माहिती तुम्हाला आपोआप मिळू शकते. तसेच तुम्ही एखाद्या योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्या अर्जाची सध्याची स्थिती तुम्ही ऑनलाईन घरबसल्या पाहू शकणार आहात. राज्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं आहे की या पोर्टलचा लाभ दिव्यांग बांधव, त्यांचे पालक आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था देखील घेऊ शकतात. म्हणजेच आता दिव्यांग सहाय्यक पोर्टल अधिकृतपणे सुरू झाला आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. सध्या अर्ज प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केली जात असून लवकरच सर्व सेवा पूर्ण क्षमतेने उपलब्ध होतील. आता आणखी एक महत्त्वाचे अपडेट समजून घ्या. टेम्पररी दिव्यांग बांधवांसाठी देखील नोंदणी करण्याची सुविधा लवकरच या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती वरच्या स्तरावरून मिळालेली आहे. सध्या या सुविधेसाठी काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही नोंदणी सुविधा सुरू केली जाईल. तसेच या पोर्टलवर आता एडिट ऑप्शन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजे ज्यांनी आधी नोंदणी केली आहे त्यांनी गरजेनुसार आपली माहिती तपासून त्यामध्ये आवश्यक ते बदल करून घ्यावेत. आता मित्रांनो, शेवटची पण खूप महत्त्वाची माहिती समजून घ्या. सध्या या पोर्टलवर काही योजनांचे अर्ज सुरू करण्यात आले आहेत, मात्र अजूनही काही योजना ऑफलाईन पद्धतीने स्वीकारल्या जात आहेत. याच कारणामुळे अशी मागणी करण्यात आली आहे की दिव्यांग बांधवांसाठी ज्या 15 योजना जाहीर करण्यात आल्या आहेत त्या सर्व योजना पूर्णपणे ऑनलाईन करण्यात याव्यात, जेणेकरून कोणत्याही दिव्यांग बांधवाला कागदपत्रांसाठी किंवा अर्जासाठी वारंवार कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही आणि सर्व प्रक्रिया घर बसल्या ऑनलाईन पूर्ण करता येणार. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे बराच काळ बंद असलेलं दिव्यांग सहाय्यक पोर्टल आता पुन्हा सुरू झालं आहे. म्हणून सर्व दिव्यांग बांधवांनी या पोर्टलचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे पण सबस्क्राईबर करणाऱ्यांची संख्या अजूनही कमी आहे. जर आमच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती तुमच्या उपयोगाची वाटत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर ही माहिती उपयुक्त वाटत नसेल तर फक्त सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला शेतकरी योजना आणि सरकारी योजनांचे रोजचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज जॉईन होऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.